गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव असून त्यात प्रशासनाकडून वारंवार होणारे अयोग्य निर्णय हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत. विसर्जनावेळी पवित्र गणेश मूर्ती अपवित्र कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यात टाकल्या जातात. कृत्रिम हौदात कर्मचाऱ्यांकडून मूर्तींचे विडंबन केले जाते, तर काही ठिकाणी नास्तिकवादी गट मूर्तीदानच्या नावाखाली त्या खड्ड्यात टाकतात. अशा अपमानास्पद घटनांना यावर्षी आळा बसावा यासाठी श्री दत्तात्रय पिसे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की गणेश मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते असा कोणताही अधिकृत शास्त्रीय वा कायदेशीर पुरावा उपलब्ध नाही. तरीसुद्धा गणेश भक्तांना पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यास अडथळा आणला जातो. हे हिंदूंच्या धर्मपालनात अडथळा आणणारे असून संविधानिक अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. गणेश मूर्ती विसर्जन ही शुद्ध धार्मिक क्रिया असून ती फक्त धर्मशास्त्राने सांगितलेल्या विधी, मंत्रोच्चार आणि परंपरेनुसार पार पाडली जावी. मूर्ती नेण्यासाठी कचरा गाड्यांचा वापर होणे हा हिंदू धर्माचा अवमान असून यावर्षी असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त विसर्जनावेळी गणेश मूर्तीची तोडफोड अथवा विडंबन होऊ नये. कर्मचाऱ्यांनी पायात चप्पल न घालता मूर्ती हाताळावी आणि संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरावर रेकॉर्ड करावी अशी सक्त मागणी करण्यात आली आहे. गणेश भक्तांकडून सूचना दिल्यास पोलिसांनी नम्रतेने आणि कायदेशीर चौकटीत राहून संवाद साधावा असा आदेश प्रशासनाने देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तसेच काही नास्तिकवादी गट मूर्तीदानाच्या नावाखाली मूर्ती मागवून त्यांचा अपमान करतात. हा प्रकार हिंदू धर्माचा उपहास करणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना परवानगी देऊ नये. यासोबतच महानगरपालिकेने धर्मशास्त्राने सांगितलेले शास्त्रीय नियम छापील फलकांच्या स्वरूपात प्रत्येक मंडळाला देऊन प्रमुख ठिकाणी लावण्याची सक्ती करावी, जेणेकरून विसर्जन पवित्रतेने आणि परंपरेनुसार होईल. हिंदूंच्या श्रद्धा आणि परंपरांचा अवमान करणारे कोणतेही आदेश अथवा निर्णय देऊ नये. प्रशासनाने जर हिंदूंच्या धर्माचरणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. वस्तुतः जलप्रदूषण हे जलामध्ये गटारी, मैला मिश्रित पाणी हे थेट सोडल्यामुळे खऱ्या अर्थानं जलप्रदूषण होतं. ते 24 घंटे वर्षभर सोडलं जातं, परंतु त्याच्याबद्दल फारशी उपाययोजना केली जात नाही. आणि इथं असं म्हणून हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला जातो. दुसऱ्या बाजूला अनेक नास्तिकवादी मंडळी गणपती मूर्तीचं विसर्जन करू नका, मूर्ती दान द्या म्हणून ह्या मूर्ती घेतात. आजवर असं लक्षात आलेलं आहे या मूर्ती कशाही फेकल्या जातात, खाणीमध्ये खड्डा बुजवण्यासाठी वापरले जातात. हे धक्कादायक आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारं हा गुन्हा होऊ शकतो या गोष्टीवर. या पार्श्वभूमीवर मी दत्तात्रय पिसे, अधिवक्ता श्री सतीश गाजूल सरांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिका आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि अशी घटना होऊ नये यासाठी लक्ष देण्याबद्दल त्यांना मी विनंती केलेली आहे. मी आशा करतो की असे प्रसंग या संदर्भात टाळले जातील, अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये जाऊन याबद्दल दाद मागावी लागेल.